झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हा छोटा पॅकेट आहे, पटकन जाईल। चला चला चला, कमोन। हो प्रीतम सर, गावाकडे कसलं खेळतो मी, आता बघा सिक्सच मारतो। कळलं का? हा चल बघू बघू, दाखव। गणी खेळायचं नीट। अरे बाप रे, व्हेरी गुड गणी, कमोन। छोटा पॅकेट समजत होतो, बडा धमाका आहे रे। नीट टाका याला, नीट टाका। मग कम ऑन गणी, प्रिया बॉलवर लक्ष ठेव, बॉलवर लक्ष ठेव। अरे यार, नो बॉल नो बॉल नो बॉल। नो बॉल नो बॉल। का? ते सावित्रीताईंचा पाय बघा ना, ते बाहेर येते। नो बॉल म्हणजे मी अजून एकदा खेळू शकते? सावित्री आत्या, ठीक आहे, चल चल चल, काय नाही। अरे यार, चला पहिली इनिंग संपलेली आहे। तर टीम ए म्हणजे आदित्य बाबांच्या टीमनी 62 रन केलेत 6 ओव्हर मध्ये। तेव्हा आता टीम बी म्हणजे प्रीतम बाबा तुमची टीम, तुम्हाला 6 ओव्हर मध्ये 63 रन काढायचे। चला अरे काय करते दामिनी काकू? नो बॉल नो बॉल नो बॉल। ए मारुती, नो बॉल काय नो बॉल? अरे अहो त्यो बॉल आहे, पण तुम्ही सरपटी टाकला ना, त्यामुळे नो बॉल। हा अच्छा, जो वरून टाकायचा। आण आण, आता ना, आता दादासाहेब नीट खेळा। वाईट चांगला बॉल होता। अहो तसा वाईट नाही हो, डोक्यावरनं गेला ना त्याला वाईट बॉल म्हणते। शी बाई, एक बॉल दे। तुम्हाला ना खेळता येत नाही, फक्त असं नको टाकू, तसं नको टाकू। टप्पा टाक, एखादा टप्पा टाका मध्ये। सावित्री, मला पहिल्या बॉलला आउट केलंस ना तू, आता ना चुकून जरी माझ्या बॉलला 6 आणि 4 मारलीस ना, तर लक्षात ठेव, आउट व्हायचं, आउट। दामिनी काकू टाक बॉल। ऑल द बेस्ट। येस। आत्या, मस्त खेळलात। शाबास बाबा, शाबास। शाबास। बाबा कमाल आहे तुमची। अरे बाप होत आहे बरखुरदार। ठीक आहे, हा राधा बघू, हा चला। बाबा काय म्हणाल होता तुम्ही आता? अरे खेळताना होत रे असं कधी कधी। अरे
सारी दामिनी मॅडम. ए पारू दिसत नाही का तुला मी इथं उभी आहे ना मुद्दाम टाकला ना बॉल. पारू असं क्रिकेट खेळतात का? कमोन कमोन पारू कमोन. शाबास शाबास. काय नाही चल कमोन. शाबास, गुड शॉट शाबास. गुड शॉट. थोडं मागे जा. दे इकडे. थोडं मागे जा. ओके. आदित्य बॉलिंग टाकतोयस की मी टाकू. नाही मी टाकतो. ये, पारू. इकडे, 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 इकडे. दे इकडे. आयल्या, तुला काय वाटतं कोण जिंकणार? आम्ही जिंकणार का ते जिंकणार? हे बघ, मला आदित्यची टीम जिंकायला हवी हे अर्थात. पण तू पारूचा चेहरा बघितलायस आज? तिच्या डोळ्यातनं असा वेगळाच आत्मविश्वास दिसतोय मला. माहित नाही बाबा, काहीतरी वेगळंच दिसतंय तिच्या डोळ्यात. बघूया तर खरं. कमान पारू कमान. आता एकच बॉल राहिलाय आणि 4 रन पाहिजे. 4 रन. थोडा जोरात मार. जिंकलो जिंकलो आपण. वा, 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 वा. हे सगळे चांगले गेलं. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ. वा वा खरंय खरंय वा मस्त झाली मॅच मस्त. मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारू काय खेळले. अगं मला कोणालाच माहित नव्हतं तू एवढं चांगली खेळतेस क्रिकेट. खरं म्हणजे आजचं मॅन ऑफ द मॅच हिलाच द्यायला पाहिजे. आणि दादासाहेब विमेन ऑफ द मॅच. सॉरी माझं चुकलं. मला प्लेअर ऑफ द मॅच म्हणायचं होतं. पण मला माहित होतं ज्या टीम मध्ये पारू आहे तीच टीम जिंकणार. पारू केवढी लकी आहे म्हणून मी आपला रिलॅक्स होतो. मला आश्चर्य कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का, की दरवर्षी मॅन ऑफ द मॅच दादा असतो कारण तो सर्वात जास्त रन्स बनवतो. पण ह्या वर्षी तू त्यालाही हरवलंस. हा काय? पारू समोर तर मी रोज हारायला तयार आहे. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज